अरे दादा ये बस बस हे आला नाही का अजून नाही त्यांनी मला फोन केलेला तू येतो चल पटकन रात्री पण माझी मीटिंग आहे हा दादाला पण एवढं दोघांना दिसत होता अरे दादा ये नाही असून तेच चालू असं कसं चाललंय अजून मस्त झालंय माझं त्यात पैसा पाणी होतं त्या काय चालायचं तुला वाटत काय एकदा ते कसं माझं चाललंय आहे छोटीशी नोकरी आहे प्रायव्हेट 2 तास 2 वेळेचं जेवण मिळतं बसायला अजून तू नोकरी करतो हो मग मी तर बिझनेस आहे गाडी वगैरे नाही बरं आहे ती हो हो थांब ताट घेऊन ये मला लेट होतोय नाही पहिल्या मन दादाचं काय मग ताई बरं चाललंय भाऊजी कुठे कामाला गेले हा नाही नको दादा राहून दे तू आम्हाला लहानपणापासून मोठे केले ते त्यांच्यासाठी खूप असं नाही काहीतरी काम आहे माझ्याकडे काम. मस्त ठीक आहे माझ्याकडून काय देणार आहे तर एवढंच देणार आहे तू जे नाही ना दादाला ते मला अजिबात आवडलं नाही यावेळेस काय झालं असून दे जाऊन घे तू लहान आहे अजून. आज जे तुझ्याकडे बंगला गाडी आहे ना तेच तर दादामुळेच मी शिकलोय म्हणून माझ्याकडे सगळं काय आहे अगं हा शिकला नाही मग ती अवस्था काय काय तू शिकला कोणामुळे याला दादा बोलायला पण लाज वाटते म्हणून तुला काही बोलत नाही थांबा बस करा काय चाललंय तुमचं तुम्ही आता लहान आहे काय भांडण करायला हा या बस कर नाही दादा बस झालं तू आल्यापासून तो तुला बोलतोय वर नाही बोल द्या लहानपणी आपले आई वडील वागले तर दादानीच आपल्याला मोठं केलं. दादाने शिकला पण त्याने आपल्याला शिक्षण दिलं तू ते गाडी बंगल्याची गोष्ट करतोस ना ते फक्त दादामुळेच आहे तुझ्याकडे दादा उपाशी राहिला पण त्यांनी कधीच आपल्याला उपाशी ठेवला प्रणव दादाची नमती ना असून दे तुम्हाला जाणीव झालं ना तेच माझ्याकडे पाहण्यासाठी खुश आहे असून दे लहान आहेस तू अजून. दोघांनी आनंदात राहावा हेच माझ्यासाठी सगळ्यात नाही आहे कार कशी वाटली आमची गोष्ट छोटस प्रयत्न पण बघू आता पुढे काय
तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. काही असलं, काही तुम्हाला असं वाटलं असेल, काही ऐकलं असेल तर कमेंट्स करून प्लीज सांगा. जय भीम. जय